हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर ना हा जो व्लॉग आहे, ॲक्च्युली हा व्लॉग नाही आहे, 2-3 रेसिपी मी याच्यात शेअर करणार आहे। त्यासाठी मी आता व्हिडिओ बनवत आहे। बराच वेळ झाला, रात्रीचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे। एकीकडे जे आपण बेसन म्हणतो ना, कुणी झुणका किंवा मग पिठलं वगैरे म्हणते, ते बनवलं आणि पोळ्या गरम गरम छान असा मेनू आहे रात्रीचा। आणि थोडंसं भात शिल्लक होता सकाळचा, तर तिथल्या तिथे सगळं काही आहे। ओटा जो उचल वाचल केला, कारण आता बनवायची आपल्याला रेसिपी मुलांसाठी। तर पावडर बनवत आहे, प्रोटीन पावडर। बरेच दिवसापूर्वी मी रेसिपी शेअर केली होती, पण त्याच्यानंतर खूप दिवस बनवलंसुद्धा नाही आहे। आणि म्हणजे मुलं कसे मधामधात खात वगैरे नव्हते, त्यामुळे हा जो प्रोटीन पावडर आहे ना, पीडियाश्युअर किंवा मग बोर्नव्हिटा, ह्या सगळ्या गोष्टी देण्यापेक्षा खरंच खूप युजफुल ठरतो। असेही मुलं बघा, ड्रायफ्रूट कसं आहे चावते, रिदू तर खास करून चावते आणि मग ते थुकून टाकते इकडे तिकडे कुठे पण पावडर जर असली तर ती पूर्ण त्याच्या शरीराला लागते। आणि खरंच ज्या गोष्टी पौष्टिक असते ना, त्या गोष्टी आपण दुर्लक्षित करतो, पण खरं ह्या गोष्टी करायला पाहिजे। कारण एवढ्या पैशाचं आपण बघा, तब्येत वगैरे खराब झाली तर किती दवाखाने वगैरे करतो, 500 रुपये 1000 रुपये असे पटकन देतो। पण तेवढ्याच पैशाचं आपण जर कुठेही हेल्दी वगैरे बनवलं किंवा मग हेल्दी आपल्या मुलांना दिलं, तर त्या गोष्टी आपल्याला अवॉइड कराव्या लागते। बघा, एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, ॲन ॲपल अ डे कीप अ डॉक्टर्स अवे। तर ती गोष्ट खरी आहे। आपण 200 रुपये किलो आहे, 250 रुपये किलो आहे असं म्हणतो, पण ॲट अ टाईम जेव्हा आपण डॉक्टरला दाखवतो तेव्हा ती फीजच नुसती 200-250 असते आणि औषधी तर वेगळ्याच असते। त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे ना, ह्या मुलांना आपण प्रोव्हाइड करायला पाहिजे। जी काही आपली कंडिशन आहे त्याच्यातून थोडंसं शिल्लक पाडून आपल्या मुलांसाठी एवढं तर आपल्याला करायला पाहिजे। तर इथे ना खारीक जी आहे ती मी स्पेशल भाजून घेतली, मिक्स नाही करणार आहे, कारण ना मिक्स केलं की ती नरम पडते। आता थोडी गरम केली, म्हणजे भाजून घेतली, त्याच्यामुळे ती जास्त कडक झाली। नरमच आहे पण थंडी झाली की कडक पडते, त्यामुळे। तर ना नमस्कार ताईंनो, खूप उशिरा मी ब्लॉग सुरू केला, कारण हे जी रेसिपी आहे ना, हे मला दुपारीच करायची होती, पण ते काही शक्य झालं नाही। आज तुम्हाला व्हिडिओसुद्धा पाठवायचा होता, त्यामुळे हे बघा असं सगळं आता ड्रायफ्रूटची पावडर बनवत आहे। त्याच्यासाठी सगळं भाजून घेतलेलं आहे, बॅक कॅमेराने ते दाखवतेच मी। आणि सोबतच ना इकडे तेल, हे तेल कशासाठी आहे ना, हे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे मी सांगते तुम्हाला। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि रिदूचं थोडंसं चालू आहे, त्याला बघते पहिले आणि त्यानंतर मी कंटिन्यू करते। तर बघू शकताय तुम्ही, खारीक जी आहे ती अशी सेपरेट ठेवली आहे मी ताटात, एकदम मोकळी वेगळी, कारण ती जेवढी खुली ठेवली भाजल्यावर तेवढी ती कडक होते आणि बारीक करताना सुद्धा मग त्रास होत नाही। इथे तुम्हाला बदाम दिसत आहे, याला तूप जास्त झालेलं आहे, पण ते आता जेवण वगैरे होतपर्यंत तूप जे आहे ना ते पूर्ण सोकून जाते। म्हणजे नाही जरी सोकलं तरी पण ते जेव्हा आपण बारीक करतो पेस्ट, तेव्हा ते पूर्ण हे होऊन जाते। त्यानंतर त्याच्यामध्ये पिस्ता घेतलेला आहे वाटीभर आणि काजू घेतलेला आहे। त्यानंतर ना मखाने खूप युजफुल आहे, मखान्यामुळे वजन वाढण्यासाठी खूप मदत होते, त्यासाठी मखानेसुद्धा घेतलेले आहे जास्त क्वांटिटीमध्ये। आणि हे बघा, हे आहे आपलं लोणचं बनवण्याचं साहित्य। तर आवळा आणला होता मी लास्ट टाईम, एका व्लॉगमध्ये शेअर केलं होतं। तर त्याच्यामध्ये टाकायसाठी मोहरीची डाळ नाही आहे, त्याच्यामुळे मोहरी जरा जास्त प्रमाणात भाजून घेतली। त्यानंतर सोप घेतलेली आहे, इकडे मेथी दाणे आणि जिरं असं थोडं साहित्य घेतलेलं आहे। आणि तेलसुद्धा गरम करून आता हे जेवण होतपर्यंत थंड होईल। आणि ते आवळे जे आहे ते 2 दिवस छान मस्त असे वाळलेले आहे। नाही वाळवले, डायरेक्ट केले तरी चालते, फक्त त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नको, बाकी ते टिकावदारच होते। पण आता माझ्याकडे वेळ होती, म्हणजे आज बनवेल उद्या बनवेल असं करता ते 2 दिवस छान असे उन्हामध्ये वाळले, त्याच्यामुळे दिसायला जरी असे दिसत असेल ना, पण हे लोणचं जे आहे ते टिकावदार होते। तर आता जेवण वगैरे झालं, जेवणाच्या अगोदरच मी आंघोळ वगैरे केली, कारण ऊन इतकी आहे, म्हणजे गरमीच इतकी आहे की एकदम असं चिडचिड वातावरण। आणि क्वार्टर म्हटलं ना
की वर टिना आहे, बाकी 2 रूममध्ये गरम होत नाही, पण आपल्या किचनमध्ये मात्र गरम होते आणि आपला जास्तीत जास्त जो वेळ आहे तो किचनमध्ये जातो. त्याच्यासाठी मग मला आंघोळ ही उन्हाळ्यातही करावं लागते आणि असं जर कधी झालं चिडचिडल्यासारखं तेव्हासुद्धा मी आंघोळ करते, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. आता ही माझी खूप जुनी सवय आहे, पण चांगली पण आहे, आपल्याला स्वतःला फ्रेश वाटते. तर इथे बघा असं फाईन पावडर बनवून घेत आहे. थोडंसं जाडजाड झालेला होता, पण मग नंतर म्हटलं आणखी एक चक्कर मारून घेते त्याला, म्हणजे आणखीनच छान होते. मुलांना कसं आहे खाण्यामध्ये जर काही लटकलं वगैरे तर ते खायला पाहत नाही, डायरेक्ट त्यांच्या दुधामध्ये टाकून जर ते आतमध्ये गेलं पोटामध्ये तर ठीक वाटते त्यांनासुद्धा. त्यासाठी तर इथे ना एक अशी काचेची बरणी नाही आहे आता घरी, त्यामुळे मी प्लास्टिकच्याच ह्याच्यात ठेवत आहे. काही होत नाही, 15-20 दिवसात ते संपूनसुद्धा जाते. 2 जण आहे किंवा मग आपणसुद्धा घेत राहतो अधामधात, त्याच्यामुळे 15 दिवसाचं बनवलेलं आहे. याच्यानंतर आणखी संपलं की मी बनवून, कारण अर्धं साहित्य ठेवून दिलं, ठेवायला जागा नसते आणि जर जास्त प्रमाणात केलं तर त्याचा जो उग्र वास वगैरे यायला लागू शकतो, त्यामुळे थोडंसंच केलेलं बरं. आणि इथे ना खारीकसुद्धा मी बारीक करून घेतली. त्यानंतर आता बनवत आहे लोणचं. खूप सिंपल आणि साधी रेसिपी होती, पण खूप वेळ लागला मलाच बनवायसाठी. त्यानंतर आता लोणचं बनवायसाठी ना इथे मी मोहरी घेतली, त्याऐवजी तुम्ही ना जी मोहरीची डाळ मिळते दुकानामध्ये 10 रुपयाला खूप सारी येते, ती आणा, कारण त्याच्या चक्करमध्ये माझं जे लोणचं आहे ते थोडं काळपट दिसत आहे. नाहीतर अदरवाईज जी टेस्ट वगैरे आहे ती खूप छान होणार आणि बाकी जी प्रोसेस आहे ती तर टिकावदारच मी केलेली आहे. तर लोणच्यासाठी मी घेतलेले आहे वाळलेले आवळे, म्हणजे वाळू घातलेले. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद, तिखट टाकलेलं आहे. एकदम इन्स्टंट बनते आणि मुरायसाठी फक्त 4-5 दिवस लागतात. तर त्यानंतर त्याच्यामध्ये तिखट टाकलेलं आहे आपल्या रेग्युलरच्या मसाल्यांच्या डब्यातलंच. त्यानंतर मीठ वगैरे टाकून घेतलं आणि छान असं चमच्याने त्याला मिक्स करून घेतलं, जेणेकरून प्रत्येक ज्या फोडी आहे आवळ्याच्या त्याला ते सगळं मिश्रण लागेल. आणि जे 4 पदार्थ मी दाखवलेले होते तुम्हाला, जिरा, मोहरी, मेथीदाणा आणि सोप, हे सगळं 4ही मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि त्यालाही सुद्धा मसाला जो आहे तो पूर्ण अशा आवळ्याच्या फोळीला लागेल असा मिक्स करून घेतला. त्यानंतर जे काही गरम केलेलं तेल होतं ते मी थंड करून घेतलं होतं, पूर्णपणे कोमट झालेलं होतं, कोमट म्हणजे थंडच झालेलं होतं, ते मी याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेतलं. आणि आता एका काचेच्या कंटेनरमध्ये याला भरून ठेवते आहे. आता लोणच्यासाठी काचेची बरणी, त्यामुळे त्याच्यामध्ये छान याला ट्रान्सफर करून घेते आणि 4-5 दिवसानंतर याला मग खायला सुरुवात होईल. तोपर्यंत छान मुरतेसुद्धा, किंवा मग असंही खाल्लं तरी पण आता बनवल्यावर आपल्याला खायची आवड तर असतेच, तर असंही आपण खाऊ शकतो. पण मुरलं की आणखीनच त्याची जी टेस्ट आहे ती वाढते. तर गडबडीमध्ये थोडंसं माझ्या हातून इथे मीठ सांडलेलं होतं, ते पण मी उचलून घेतलं आणि बघू शकता तुम्ही एवढा प्रोटीन पावडर झाला. आणि जो खारीकचं पेस्ट होती ती मी वेगळी ठेवलेली आहे एका स्टीलच्या डब्यामध्ये बाजूच्या. आणि लोणचं जे आहे ते एका बरणीत असं बसलं, थोडंसं लाल नाही झालं, ते वेगळं दिसत आहे, पण छान वाटत आहे, एवढं काही बेकार नाही. तर मोहरीची डाळ वापरा तुम्ही. आणि इथे खारीकचे जो काही पावडर आहे तो मी काढून ठेवला. त्यानंतर सगळं काही किचन जे आहे ते ओटा मी ओके करून घेतला आणि बराच वेळ झाला, आता जवळजवळ 11 वाजलेले आहे. तर ताईंनो आता सगळं झालं आहे बघा. आणि इतकी हे बघा सगळं ओके झालं बिलकुल. हे आता फक्त फ्रीजला ठेवून देते, कारण एवढं काही गरम वगैरे नाही आहे, फक्त लोणचं बाहेर ठेवते मी आणि जे काही पावडर बनवली आहे ती फ्रीजमध्ये ठेवते. आणि ना आज कूलर लावा लागला, इतकं गरम होत आहे, म्हणजे जसं उन्हाळ्यामध्ये चेहरा दिसतो ना ऑइली एकदम, तसं फील होत आहे, एकदम वेगळंच वाटत आहे कसं तरी. आणि हे बघा वरती असं टिनांचं शेड असल्यामुळे अजूनच जास्त जी काही आहे हालत ती डाऊन होऊन जाते. तर कसा वाटला आजचा हा छोटासा व्लॉग म्हणजे 2 रेसिपी शेअर केल्या, व्लॉग नव्हता ॲक्च्युली, पण खूप युजफुल ठरेल. तुमचे जर मुलं स्कूलमध्ये जात असेल आणि सतत जर बिस्किट वगैरे खात असेल ना, तर त्यांच्यासाठी खरंच खूप युजफुल आहे. कारण मी स्मितूला आता अनुभवलं की तो स्कूलमध्ये जातो ना, त्याला काहीतरी पाहिजे राहते, तेव्हा हे जर दिलं तर थोडंसं हेवी होते. आणखी उद्याच्या ब्लॉगमध्ये एक नक्की लड्डूवाली रेसिपी मी शेअर करणार आहे, तर ड्रायफ्रूटचे नाही आहे, ते वेगळे आहे, त्यासाठी उद्याचा ब्लॉग नक्की बघा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला किंवा रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.